पुरंदर तालुक्यातील निऱ्यामध्ये GBSचा रुग्ण आढळला आणि त्याची काही दिवसानंतर डेथ झाली। त्यानंतर दुसरा एक रुग्ण आढळला आणि त्यानंतर रुग्ण जे आहे ते आढळल्यानंतर GBSबद्दलची माहिती जी आहे, GBS नक्की काय आहे, GBS कशा पद्धतीने होतो आणि त्याच्या ज्या उपाययोजना आहे GBS झाल्यानंतर काय करायचं किंवा होऊ नये याच्यासाठी नक्की काय करायचं याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी विक्रमजी काळे आहेत। साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत। काय सांगाल, काय GBS आहे? नमस्कार, मी डॉक्टर विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती पुरंदर। GBS म्हणजे गुलियन बारी सिंड्रोम नावाचा एक आजार आहे। याच्यामध्ये हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, म्हणजे आपली स्वतःची शरीराची प्रतिकारशक्ती जी आहे ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते। याच्यामुळं नसा सुजतात आणि त्याला मेंदूच्या इतर भागांकडून जे संकेत मिळतात तर ते कमी होतात आणि हा आजार जो आहे तो संसर्गजन्य नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरत नाही। आता ह्याची जर लक्षणं आपण बघितली तर त्याच्या लक्षणामध्ये शक्यतो पायापासून सुरू होतात, शरीराच्या वरच्या भागात पसरतात। त्याच्यामध्ये पायांना मुंग्या येणे किंवा हातापायांना मुंग्या येणे किंवा झिंझिण्या येणे, त्यानंतर स्नायू जे आहेत ते कमकुवत होतात, त्यानंतर हळूहळू लकवा किंवा पॅरालिसिस होतो। त्यानंतर याच्यामध्ये हालचालीत अडचण होती, म्हणजे शर्टची बटणं लावताना अडचण होणे किंवा चहाचा कप उचलताना अडचण होणे किंवा मोबाईल उचलणे यासारख्या साध्या गोष्टी करता येत नाहीत। त्यानंतर ह्याचा जर हळूहळू ट्रीटमेंट घेतली नाही आणि ह्याचा जर वाढ व्हायला लागली तर त्याच्यामध्ये श्वसन संस्थेचे स्नायूसुद्धा कमकुवत होतात आणि त्याच्यामुळं श्वास घेण्यास त्रास होतो आणि मग क्वचित प्रसंगी व्हेंटिलेटरची गरज लागू शकते। त्यानंतर अन्न गिळताना सुद्धा ह्याच्यामुळं त्रास होऊ शकतो। त्यानंतर चेहऱ्याचे स्नायू जे आहेत तर त्याच्यामध्ये डोळे मिटता न येणे किंवा हसता न येणे किंवा बोलता न येणे हे सुद्धा गोष्टी ह्याच्यामध्ये होऊ शकतात। आता ह्याच्या कारणांमध्ये जर विचार केला आपण तर ह्याची काही स्पष्ट कारणं अजून कळलेली नाहीत। हा आजार दोन प्रकारे होऊ शकतो, एकतर श्वसनाचा संसर्ग व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन याच्यानंतर होऊ शकतो, किंवा दूषित अन्न किंवा पाणी हे जर पोटात गेलं तर त्याचे जंतू पोटात जाऊन ह्या आजाराची लक्षणं वाढू शकतात। आता ह्याच्यामध्ये काही वेळेला असे होतं की काही ऑपरेशन झालं किंवा काही लसीकरण घेतलं तर त्याच्यानंतर सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये ही लक्षणं अशी दिसू शकतात। नक्की काळजी घेत असताना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता ह्याच्यामध्ये पिण्याचं पाणी जे आहे तर ते उकळून गार करून घ्यावं। ते जर शक्य नसेल तर 5 लिटरला 2 थेंब मेडिक्लोर आपण जे म्हणतो तर ते टाकून पाणी प्यावं, जेणेकरून आपण पाणी शुद्ध पिऊ। त्याच्यानंतर नेहमी, आता उन्हाळा आहे तर स्वच्छ आणि ताजे अन्न खावं, शिजवलेल्या भाज्या खाव्यात, म्हणजे सकाळचं संध्याकाळी खाऊ नये किंवा रात्रीचं सकाळी खाऊ नये। त्यानंतर मांसाहार जर करत असेल तर मांस जे आहे ते व्यवस्थित शिजवलेलं असावं, जेणेकरून त्याच्यामधनं या जंतूंचा संसर्ग होणार नाही। पुरंदर तालुक्यामध्ये एका GBS रुग्णाची डेथही झालेली आहे। जिल्ह्यातील पहिली डेथ ती मानली जाते या वर्षभरातली। त्याची काय परिस्थिती होती, काय हिस्ट्री होती आणि काय पुढे झालं त्याचं? पुरंदर तालुक्यामध्ये दुर्दैवाने एका रुग्णाचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर त्याच्यामध्ये त्याचं निदान झाल्यानंतर त्याला 25 तारखेला 26 तारखेला त्याला ट्रीटमेंटसाठी त्याला खाजगी डॉक्टरांच्याकडे तो ॲडमिट होता। तर त्यावेळेला त्याला सांगितलं होतं की तुम्ही बाहेर पुण्यात जाऊन ट्रीटमेंट घ्या। तर त्यांची पुण्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यायची इच्छा नव्हती असं खाजगी डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे ते खाजगी दवाखान्यात ॲडमिट होते आणि ज्या वेळेला त्यांचा सिरियसनेस वाढला, श्वास घ्यायला त्यांना त्रास व्हायला लागला, तर त्यावेळेला त्यांना पुण्यात ते ट्रीटमेंटसाठी गेले। त्या ठिकाणी भारती हॉस्पिटलला ते 2 तारखेला ॲडमिट झाले आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट ते व्हेंटिलेटरवर होते आणि त्यानंतर त्यांचं अचानक 2 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये लक्षणांमध्ये वाढ झाली। त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक येऊन, आता ह्याच्यामध्ये एक लक्षण असं आहे की हृदयाची गतीसुद्धा ह्याच्यामध्ये अनियमित होती। त्यामध्ये ब्रॅडी अरेस्ट त्यांना असं झाला की ज्याच्यामध्ये हृदयाची त्यांची गती खूप कमी झाली आणि नंतर मग ती नॉर्मलला आलीच नाही, गती कमी आली आणि हृदय बंद पडलं। थोडक्यात त्यांना हार्ट अटॅक आला ह्या आजारामुळं आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला। यानंतर काही तालुक्यामध्ये रुग्ण आढळलेत का? काय परिस्थिती आहे सध्या तालुक्याची? त्याच्याबरोबर दुसरा रुग्ण ह्याच्या अगोदर आढळला होता। ॲक्च्युली तर तो लवकर जिल्ह्याला, म्हणजे 26 तारखेलाच तो ॲडमिट झाला दीनानाथ हॉस्पिटलला।
त्याने ट्रीटमेंट पूर्ण केली आणि 4 मार्चला तो पूर्ण बरा होऊन घरी आला. त्याच्यानंतर सर्वेक्षण आपण करतो आहे. जवळपास तालुक्यातले आपण सर्व आरोग्य कर्मचारी नीरा येथे सर्वेक्षणासाठी पाठवले. त्यानंतर नीरामध्ये जवळपास 2673 घरं आहेत. तर त्या सर्व ठिकाणी आपण सर्वेक्षणाचा एक टप्पा पूर्ण केला आहे. त्यानंतर लोकांना आपण आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत आपण सूचना दिल्यात की आपण पाणी उकळून प्या. त्यानंतर पाणी उकळणं शक्य नसेल तर त्याच्यामध्ये मेडिक्लोरचा वापर करा. म्हणजे 5 लिटरला 2 थेंब याप्रमाणे मेडिक्लोर वापरा. त्यानंतर आहार जो आहे तो ताजा घ्या. म्हणजे सकाळचं अन्न सकाळी, संध्याकाळचं अन्न संध्याकाळी. त्यानंतर भाजीपाला किंवा फळे जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पूर्ण शिजवून अन्न घ्या. त्यानंतर मांसाहार जर असेल तर मांस पूर्ण शिजवून घ्या. अशा पद्धतीच्या सूचना आमच्या घरभेटीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या आहेत. त्यानंतर जे काय पाणी स्रोत आहेत त्याच्यामध्ये बोरवेल आहेत किंवा सार्वजनिक स्रोत आहेत तर त्याचं शुद्धीकरण नियमित होतं आहे का नाही हे आपण आरोग्य विभागामार्फत आपण देखरेख करतो. तर त्या पद्धतीची देखरेख आता सध्या चालू आहे. त्यानंतर वॉटर सॅम्पल आपण पाणी तपासण्यासाठी पाठवलेलं आहे सर्व स्रोतांचं. अशा पद्धतीने आपण काळजी घेत आहोत. त्यानंतर एक रुग्ण आपल्याकडं अजून मिळाला. तर तो पिंपरे खुर्दमधला आहे. नीरेच्या जवळच ते गाव आहे साधारणतः 2.5-3 किलोमीटरवर. तर त्या ठिकाणचा रुग्ण जो आहे तर त्याचा इतिहास थोडासा वेगळा होता. त्यानंतर त्याला आपण ससूनला पाठवलं होतं. त्यावेळेला तो पेशंट चांगला होता. पण ससूनमधनं तो वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज घेऊन परत आला. त्यानंतर दुर्दैवाने त्याची लक्षणं वाढली. त्यानंतर तो पुन्हा एकदा खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी जात होता. त्याला खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं नाही. त्यांनी त्याला बारामतीच्या शासकीय आपल्या रुग्णालयात पाठवलं मेडिकल कॉलेजमध्ये. पण त्या ठिकाणी तो न जाता त्या ठिकाणी तो पोहोचला. परंतु तिथल्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्याला मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव आहे आणि त्याला एका बाजूला पॅरालिसिस आहे. म्हणजे GBSमध्ये जनरली असं होतं की दोन्ही बाजूचा पॅरालिसिस होतो. म्हणजे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय जातात. परंतु ह्या रुग्णाला उजव्या बाजूचा हात आणि उजव्या बाजूचा पायाचा पॅरालिसिस आहे. तर तिथल्या शासकीय रुग्णालय बारामतीच्या डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्याला मेंदू अंतर्गत रक्तस्राव झालेला आहे. तर त्याला आता सध्या आपण काल त्याला बारामतीवरनं परत पुणे येथे पाठवले आणि ससून हॉस्पिटलला तो ॲडमिट आहे. त्या ठिकाणी त्याला ICUला आपण ॲडमिट केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आपण ससूनच्या अधिकाऱ्यांना पण आपण माहिती दिली की त्या अशी साथ या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे त्याचे रक्ताचे नमुने, शौचाचे नमुने आणि CSFचे नमुने हे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे आपल्याला पाठवायचे. नागरिकांच्या मध्ये एका बाजूला भीतीचं वातावरण निर्माण झाले. नागरिकांना काय आवाहन कराल? ह्याच्यामध्ये नागरिकांनी कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. हा आजार जो आहे तो हा अतिशय दुर्मिळ आहे आणि ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याला डायबिटीज आणि BP म्हणजे सहव्याधी होत्या आणि जे रुग्ण बरे झाले त्यांना कुठलाही सहव्याधी नव्हता. त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, ते पूर्ण बरे होऊन घरी आले. तर त्याच्यामुळं कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही. परंतु बाहेरील पदार्थ जे आहेत म्हणजे उघड्यावरचे खाद्यपदार्थ ते शक्यतो खायचं टाळावं. त्यानंतर बाहेरील बर्फ वगैरे जे आहे तर ते शक्यतो घेण्याचं टाळावं. त्यानंतर जेवणापूर्वी हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावे. ही महत्त्वाची सूचना आहे. आणि पाणी उकळून गार करून प्यावं आणि आहारामध्ये नेहमी ताजं अन्न असावे. तर नक्कीच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी नक्की घेतली पाहिजे. असं तर GBSच्या जे उपचार आहेत किंवा GBSबद्दलची काळजी ती नागरिकांनी घेतली पाहिजे असं मत या ठिकाणी आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे.